मी डॉक्टर स्वाती विस्पुते। आज तुम्हा सगळ्यांना अक्षय्य तृतीयेच्या सुखी, समृद्धी, आरोग्यदायी आणि तुमच्या सर्व मनोकामना अक्षय्य पूर्ण होत राहण्यासाठी ईश्वर चरणी प्रार्थना आणि तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा। अक्षय्य तृतीयेचं आध्यात्मिक आणि धार्मिक महत्त्व जर सांगायचं झालं तर विष्णूंचा 6वा अवतार परशुराम यांचा आजचा जन्मदिवस। त्याचबरोबर गंगेचा पृथ्वी तलावावरती अवतरणाचा सुद्धा आजचाच अक्षय तृतीयेचा दिवस। श्रीकृष्ण आणि सुदामा यांच्या निखळ मैत्रीचा भेटीचा आजचा क्षण। त्याचबरोबर महर्षी वेदव्यासांनी महाभारताच्या लिखाणाला आजच प्रारंभ केलेला होता। अशा ह्या अक्षय्य तृतीयेचं हे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व तर बरोबर आहे, पण सख्यांनो, आंब्याच्या झाडाला टांगलेला झोका जेव्हा मी बघते ना, तेव्हा खानदेशवासी आणि माहेरवाशीण असल्यासारखं माझं मन हे सारखं माहेराच्या वाटेने, त्याच्या अनामिक ओढीने तिकडे माहेराकडे जायला लागतं। खानदेश कन्या बहिणाई हे म्हणजे आपल्यासाठी असलेलं एक 52 कशी सोनं आहे। त्यांनी आपल्या कवितेमध्ये या माहेराचं यथार्थ वर्णन केलेलं आहे। त्या म्हणतात, आज माहेराला जाणं, आज माहेराला जाणं आली वो पहाट, आज माहेराला जाणं आली वो पहाट, आली आली डोयापुढे माझ्या माहेराची वाट, आली आली डोयापुढे माझ्या माहेराची वाट। अशी ह्या माहेराची वाट पाहणारी ही माहेरवाशीण आपल्या घरून माहेराहून येणारा आपला भाऊ किंवा मोठ्या मंडळींची वाट पाहत असते। का बरं वाट पाहत असते? तर आखाजी हो, अक्षय तृतीयेला आपल्या खानदेशामध्ये आखाजीच म्हटलं जातं। या आखाजीला खानदेशामध्ये 2 परंपरा रूढी अगदी नेहमी जोपासल्या जातात। त्यातली पहिली जी परंपरा आहे ती म्हणजे घागर भरणं। ही घागर आदल्या दिवशी आणण्यासाठी आणि आंबे, घागर ही घागर भरण्यासाठीचे जे सामान आहे त्या सामग्रीसाठी नेहमीच बाजारामध्ये वर्दळ झालेली असते। ही घागर पूर्वजांच्या स्मरणासाठी भरलेली जाते। ही घागर घरी आणून स्वच्छ धुवून त्याच्यावरती चुन्याने, घरच्या चुन्याने त्याच्यावरती कलाकुसर केली जाते आणि या भरलेल्या घागरीवरती करवा ठेवला जातो। त्यावरती इथेच याला जे डांगर म्हणतात, खरबूज, ते त्यावरती ठेवलं जातं। त्यावरती सांजोरी, घरी बनवलेली आंबा आणि सगळ्या सख्यांनी घरीच उन्हात तान्हात राबून बनवलेले पापड, कुरडई ह्यासारख्या सगळ्या गोष्टी या घागरीवरती ठेवल्या जातात आणि ती घागर बॅलन्स केली जाते, स्थिर ठेवले, हे सगळे पदार्थ त्याच्यावरती स्थिर ठेवले जाते। अशी ही अद्भुत जी परंपरा आहे, रूढी आहे, ती मला वाटतं की फक्त आणि फक्त खानदेशातच बघायला मिळते। ह्या घागरीचं जितकं धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे तितकंच शास्त्रीय महत्त्व सुद्धा आहे बघा। कारण त्या घागरीमध्ये भरलेलं जे स्वच्छ पाणी असतं, त्याची जी शीतलता आहे, त्याचा जो थंडावा आहे, तो वैशाखातल्या आपल्या उन्हाला, आपल्या तहानेला भागवणारा आहे, जो की कुठेही फ्रीजच्या किंवा आईस्क्रीमच्या किंवा थंड पेयांमध्ये नसलेला असा थंडावा आपल्याला ह्या पाण्यामुळे मिळतो। त्याचबरोबर आंबे, ह्या दिवसांमध्ये खाल्लेले जे आंबे आहेत त्याला अक्षय्य तृतीयेपासूनच गोडवा येतो असा आपल्याकडे समज आहे आणि मला वाटतं तो खरोखरच आहे। त्याचबरोबर खरबूज, टरबूज यासारखी फळं ही पूजेमध्ये ठेवलेली आहे, त्यामागे रूढी, परंपरा आणि त्याबरोबर शास्त्र हे वर्णन केलेलं आहे। कारण खरबूज, टरबुजासारख्या फळांमध्ये खूप प्रचूर प्रमाणामध्ये पाणी असतं आणि ते आपल्याला या दिवसातलं डिहायड्रेशन टाळतं। आता या सगळ्या घागर भरल्यानंतर सुग्र्यास अशा जेवणाचा आस्वाद घेतला जातो। केशरी आंब्याचा रस, त्याच्याबरोबर साजूक तुपातली अशी पुरणपोळी आणि त्याच्याबरोबर सांजोरी, करंजी, कुरडया, पापड, भजे, वडे असा जो सुग्रास, असा जो बेत असतो, त्यामुळे आपल्या शरीराचं जी झीज झालेली असते उन्हामुळे, ऊर्जा जी काढून घेतलेली असते सूर्याच्या संतापामुळे, तर ती जी ऊर्जा आहे ती मिळवण्याचं बल्य, पोषक आणि संतर्पक असा हा आहार म्हणजे मनाला सुद्धा आल्हाददायक, मनाला आनंद देणारा असा हा आहार असतो। म्हणून त्याला संतर्पक आहार, संतर्पण करणारा आहार असं म्हटलेलं आहे।
असा हा जेवण झालंय, घागर भरलेली आहे आणि मग ह्या शिंडलेल्या अशा या सगळ्या सख्या काम करून दमलेल्या माहेरी आलेल्या त्या झोक्याच्या ओढीने संध्याकाळी वैशाखातलं ऊन उतरलं की आपल्या मैत्रिणींना भेटायला जातात आणि मनसोक्त असा हा झुल्याचा आनंद घेतात, झोक्याचा आनंद घेतात. खूप छान अशी गाणी त्याच्यामध्ये म्हणतात. माहेर सासरच्या काही त्यांच्या कुरबुरी असतील, काही असेल त्या एकमेकींशी शेअर करतात आणि ती स्वप्न, ती त्यांचा आनंद हा गगनात मावेनासा असतो. कारण हा झोका जसा उंच जातो, जितक्या उंचीवरती जातो तितकाच तो खाली येत असतो. म्हणजे आपण त्याचप्रमाणे जितक्या उंचीवर जातो तितकंच आपण जमिनीशी पण राहिलं पाहिजे. आणि पुन्हा हा झोका आपण जेव्हा घेतो, सख्यांबरोबर घेतो, तेव्हा आपल्याला आभाळाशी तो झोका झुललेला असतो. असं बहिणांनी खूप याची वर्णन दिलेले आहे, पण आता वेळेच्या अभावी मी ते सगळं सांगू इच्छित नाही. असा हा झोका हा स्त्रियांच्या मनाला आनंद देणारा, खरं तर खूप शांती देणारा आणि उल्हासित करणारा असा हा झुला असतो. तो आपल्याला जीवनाचं एक मंत्रच देऊन जातो की आपण जितक्या उंचीवर जाणार, परत आपण जमिनीशी येणार आहोत आणि परत आपल्याला उंची गाठायची असेल तर आपल्याला संघर्ष करावा लागणार आहे, ताकद लावावी लागणार आहे. हेच आपलं जीवनाचं एक मोठं मंत्र तंत्र आहे. असं हे आपल्याला धार्मिक, आध्यात्मिक, रूढी, परंपरा, उत्साह, मनाचा आनंद असा सर्वार्थाने असा संपूर्ण असा हा आखाजीचा, खानदेशचा खास सण आहे. तर ह्या खानदेशच्या खास सणाचं तुम्ही अगत्याने आनंदाने स्वागत करा आणि उत्साहाने संध्याकाळी सगळ्याजणी आनंदाने झुले खेळा. तुम्हा सगळ्यांना परत एकदा खूप खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.